हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात सगळेजण? माहीत असणार तर आज तुमच्यासोबत मी एक म्हणजे कमेंट आलेली, ती मला ना खूप लागलेली मनाला. त्याच गोष्टीविषयी तुमच्यासोबत बोलणार आहे. त्याचबरोबर पनीरची भाजी पण बनवत आहे सकाळी ह्यांच्या टिफिनसाठी. किती काय वाद झाला त्यांच्या माझ्यामध्ये, तरी पण परत एकदा म्हणजे पोरांसाठी समजून घ्यावंच लागतात सगळ्या गोष्टी. पण ही जी कमेंट होती ती पोरांवरून पण होती. मला खूप वाईट वाटलं त्या गोष्टीचं. मलाच प्रश्न पडला होता कसं मी उत्तर देऊ. पण मी आज तुम्हाला तेच सांगणार आहे की बाबा, कोणाच्या हातात नसतात काही गोष्टी, नाही का. तर एकांनी केलेली कमेंट की नवरा जर तुमचा इतका रागीटच आहे, इतका म्हणजे खुनशी आहे, तर तुम्ही एकच लेकरू करायचं होता, 2 नव्हतं करायला पाहिजे, एक तुम्ही सांभाळू शकले असतात. म्हणजे पॉझिटिव्हनीच मी तुम्हाला पण उत्तर देणार आहे. कारण की कसं आहे ना, रागात कोणत्याही गोष्टी बोलणं वगैरे नाही, हे पण खूप वाईट आहे. पण मी पण तुम्हाला तेच सांगणार आहे. काही म्हणजे नाही का, आपल्याला काही हे नसतं म्हणजे की 2 असायलाच पाहिजे, पण त्यावेळेस म्हणजे त्या गोष्टी असतात की होऊन जातात, नाही का. तर एकच करायचं हवं होतं. पण मला एक सांगायचं आहे, एखाद्याचं आयुष्य, नातं किंवा कुटुंब फक्त काही मिनिटाच्या व्हिडिओवरून ठरवता येत नाही. 2 मुलं असणं हा आमचा वैयक्तिक निर्णय होता. प्रत्येक कुटुंबाची परिस्थिती, विचार आणि प्रवास हा वेगवेगळाच असतो, नाही का. कमेंट करणं खूप सोपं असतं, पण दुसऱ्यांच्या आयुष्यातील संघर्ष, जबाबदाऱ्या आणि भावना समजून घेणं तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून टीका करण्यापेक्षा शुभेच्छा द्या, आवडल आणि तर ते पुढं व्हिडिओ पहा. नाहीतर मग नाही का, तुम्हाला नाही पडत असेल तर नका बघू, असं मी म्हणते. पण कोणाच्या कुटुंबावर किंवा कोणाच्या मुलांवर टिप्पण्या करू नका. सकारात्मक शब्द माणसाला उभं करतात आणि नकारात्मक शब्द मन दुखवतात. त्यामुळे ना, विचार करूनच बोला. खरंच खूप वाईट वाटतं कधी कधी. अजून पण भरपूर गोष्टी असतात, पण मग बोलता येत नाहीत, नाही का, त्या गोष्टी. पण खरंच आहे बघा, कोणी काय बोललं ना, मनाला खूप लागतं. पण ठीक आहे, त्यातून पण माणूस काहीतरी नवीनच शिकत असतो. आणि त्याचंच मी तुमचं निगेटिव्हली घेतलेलं नाही आहे. तुमचं पण बोलणं बरोबर आहे. पण कसं आहे ना, आपण सगळ्या गोष्टी म्हणजे लगेच करू नाही शकत. आणि काही काही गोष्टी त्या नैसर्गिक असतात, ज्या आपण म्हणजे आपल्या हातात पण नसतात, त्यामुळे करावे लागतात. आणि माझं पण इच्छा एकच होती, पण मग काय होतं ना, कधी कधी आपल्याला डिसिजन घ्यावे लागतात जरासे आपल्या स्वतःला पण बघण्यासाठी. तर तेच मी पण केलेलं आहे. त्यामुळे ना, निगेटिव्ह कमेंट करत नका जात जाऊ, चांगले करत जावा. तेवढंच मलाही बरं वाटतं. आणि कुठेतरी आता माझं 3-4 वर्षानंतर ना, थोडंफार कुठं म्हणजे चांगले व्ह्यूज येत आहेत, चांगले बघत आहेत लोकं, खूप चांगले. मला पण खूप आनंद होतो आहे. आणि तुमचंसुद्धा खूप मनापासून धन्यवाद, जे छान छान कमेंट करतात, सांगतात मला हे नको ते नको. आणि भरपूर त्यांची कमेंट होती की बाबा, पोलपाट यूज कर तू, आणि भाजी वगैरे कट करायला चॉपर वगैरे पण यूज कर. तर ताई, माझ्याकडे सगळं आहे. पण आता कसं झालं आहे माहिती आहे का, भाड्याच्या घरात आल्यामुळे ना, मी सर्व पॅक करून ठेवलेलं आहे. वरी काहीच ठेवलेलं नव्हतं. आणि किचनवर कशी ना, ती सवय झाली पहिल्यापासून, त्यामुळे ना मला होतच नाही. आणि पोलपाट असून पण मी पहिला यूज करत नव्हते. पण माझं किचन वट्टा वगैरे ना एकदम क्लीन असतो, तेव्हाच मी बनवते. असं म्हणजे घाण वगैरे असेल असं काहीच नसतं, स्वच्छच असतं. त्याच्यानंतर मी बनवत असते त्यावर. आणि पोलपाट आहे, बघू मी काढेल आता एखाद्या दिवशी. आणि भाकऱ्यासुद्धा ना, मी परातमध्ये वगैरेच बनवत असते. आणि खरंच तुम्ही जे जे सांगतात ना, मला खूप छान वाटतं. आणि तुमची कमेंट बघूनसुद्धा खूप भारी वाटतं, नाही का. मनाला म्हणजे खूप शांती वाटते की बाबा, चला काहीतरी आहे, म्हणजे कोणतरी आहे माझ्यासोबतही. तर त्या असंच सपोर्ट करत चला, आणि अशीच मला छान छान पण कमेंट करत चला. आणि आज बघू शकता तुम्ही, सकाळी पनीर आणलेलं होतं आणि मम्मी पण आलेली होती मयंकच्या बड्डेला. तर दुसरा दिवस होता हा मम्मी असलेला. मग आम्ही ह्याच दिवशी जाणार होतो मावशीच्या त्यांच्या पण घरी. पण तोपर्यंत मी स्वयंपाक वगैरे करून घेतला सगळा. मस्त पनीरची भाजी बनवलेली होती, चपात्या, मस्त फुलके बनवले होते. कारण की ह्यांना ना फुलके खूप आवडतात आणि आवडीने खातात. पण त्यांना तेलाचं जास्त काय आवडत नाही. आणि सगळ्या गोष्टी कसं असतात, तो पोरांसाठी आपल्याला सगळ्या गोष्टी म्हणजे नाही का, राग असू दे, काही असू दे ना, आपल्याला सगळं मागं सोडावं लागतं आणि पुन्हा चालावं लागतं, नाही का. त्यामुळेच तो विचार करावा लागतो. आपलं थोड्या वेळासाठी, आपल्या थोड्याशा रागासाठी आपण सर्व गोष्टी सोडू नाही शकत, नाही का.
तर त्याचबरोबर आता मी घरातले सुद्धा कामं आवरून घेत आहे. भरपूर असा पसारा झालेला कपड्यांचा वगैरे. बड्डे झाला, कोणी नसताना सुद्धा इतका पसारा झालेला ना, खूप म्हणजे खूपच. मग तेच मी आता आवरून घेत आहे. आणि म्हणजे खूप दिवसापासून हा ड्राफ्ट होता व्हिडिओ, पण म्हटलं चला आज एडिटिंग करून टाकूया. आणि आता इतका पाऊस चालू आहे ना, प्रचंड पाऊस चालू आहे. तुमच्यासोबत तोही मी शेअर करेलच नंतर ना, आता सध्या तरी नाही. तर आता कपडे वगैरे सगळं आवरून घेत आहे, बघू शकता तुम्ही मला. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ वगैरे कसे वाटतात तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवत चला. आणि तुम्हाला अजून काही रेसिपीज वगैरे बघायचे असतील छान छान तेही मला तुम्ही सांगा. आणि माझे पहिल्याचे व्हिडिओही बघा तुम्ही, किती मस्त आहेत. मी ना भरपूर केलेले आहेत, पण आता सध्या ना काय झालं माहिती का, इथं आल्यापासून ना पाऊस एकतर चालूच आहे आणि पोरांची सुद्धा खूप गडबड असते, त्यांच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं तेवढंच. तर असो. आणि कोणताही माणूस हा धर्तीवर येतोय ना, सगळेजण आपलं आपलं आयुष्य घेऊन येतं. आपण फक्त त्यांचा एक मार्ग बनून राहत असतो नाही का. आपण त्यांची आई, बहीण, भाऊ म्हणजे असं काहीतरी आपल्याला नातं बनवून दिलेलं असतं, पण सगळेजण प्रत्येकजण आपापलं आयुष्य ते स्वतः घेऊन येत असतात. त्यामुळे ना मी पण जास्त काही विचार करत नसते, म्हणजे लोक पण काय पण कमेंट केले तर मी पण लक्ष देत नसते जास्त करून. तर असो. तर आता इथं बघू शकता घर पण आता पूर्ण असं मी आवरून घेत आहे, व्यवस्थित असं झाडू वगैरे मारून घेत आहे. त्यानंतर ना आपले कपडे होते भरपूर असे माझे, तर ते कपडेसुद्धा मी निरम्यात घालत आहे. तर आज पोरांना सुट्टी आहे, तर पोरांच्या घरात भरपूर आवाज येत असेल तर त्याला इग्नोर करा, फक्त माझ्याकडे लक्ष द्या. तर असो. तर आता इथं बघू शकता तुम्ही, मी कपडे वगैरे निरम्यात घालून घेत आहे. त्यानंतर ना बाहेर आलेले आहे. बाहेर आल्यानंतर ना कपडे होते धुवायचे, ते धुवून घेतलेले आहेत. कपडेसुद्धा भिजवल्यानंतर ना सगळे कपडे व्यवस्थित टाकलेले आहेत, कारण की आता वातावरण ना सध्या एकदम डाऊनच झालेलं आहे. आभाळ वगैरे भरपूर आलेलं होतं, त्यामुळे म्हटलं चला कपडे टाकून देऊया, नाही तर परत ते सुकत नाहीत. आणि इथे मी आल्यापासून ना जरा लवकरच कामं करत असते. आणि तुमच्यासोबत ना मी एक पुढं ना स्वामींचा पण माझा अनुभव सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते शेअर करणार आहे. तर स्वामींचा काय काय अनुभव आले, मी 11 गुरुवार केले, त्यात पण मला काय काय भेटलं नाही का, ते तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर करेलच. माझं घर सोडायच्या मागचं पण कारण आता मला काय लागलं, खरं सांगते. स्वामींना कोणत्याही गोष्टी अडचणी येण्यापूर्वी आपल्याला म्हणजे ते आपल्याला माहीत नसतात, पण त्यांना पुढचं सगळं माहीत असतं. तर सेम तसंच माझ्यासोबत पण झालेलं आहे बघा. आणि ते तुम्हाला मी सांगते काय आहे काय नाही, ते पुढेच सांगेल मी तुम्हाला. तर त्यामुळे तुम्ही म्हणजे कंटिन्यू राहा माझ्या चॅनलवर, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच. तर मी तो तुम्हाला बनवून सांगणारच आहे. तर आता इथं बघू शकता कपडे सगळे मी सुकवून घेतलेले आहेत. आणि कपडे वगैरे सुकवले ना, दररोजचं माझं आता वरचं टेरीचं घर असलं तरी बघा, भाड्याचं असो किंवा स्वतःचं असो, आपण जेव्हा आपण राहतो ना त्या घरात, तर ते आपण आपलंच समजून राहायलाच पाहिजे. कारण की ना आपण घाणेरडं राहिलो ना, ते घरातसुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह वाटत नाही, एकदम निगेटिव्ह वाटतं. त्यामुळे ना आपलं समजूनच मी व्यवस्थित असं स्वच्छ ठेवत असते घर. तुम्ही म्हणजे मी घर सोडलं तरी पण कोणीही मला नंतर बोललं नाही पाहिजे की बाबा हे खूप घाण ठेवत होते की काय. मला कोणीही आपलं घर सोडल्यानंतर नाव घ्यायला पाहिजे असं आपण कधी पण ठेवलं पाहिजे. कारण की आपण जेव्हा राहतो ना त्यावेळेस वास्तू ही आपली असते, आणि वास्तूसुद्धा त्याच पद्धतीने चालते, जसं आपण ठेवतो, करतो, जसं बोलतो, वागतो. त्यामुळे ना जेवढं आपण शांतता ठेवली जाईल तेवढं ठेवायचा प्रयत्न करायचा. घर जेवढं होईल तेवढं स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करायचा. आता टेरीचं घर असल्यावर पण मी बघू शकता तुम्ही, घर एकदम स्वच्छ, आणि बाहेरचंसुद्धा मी धुवून काढत असते कायम. कारण ते कसं आहे ना, म्हणतात नेगेटिव्हिटी ना कधी पण बाहेरूनच घरात येत असते. त्यामुळे बाहेरचा उंबरठा जो असतो ना आपल्या कधीही क्लीन ठेवला पाहिजे. आणि मी बाहेर कायम रांगोळी वगैरे काढायची, पण मग काय झालं माहिती आहे का, आता इथं वरी इतकी हवा वगैरे येते ना, ती रांगोळी पूर्ण घरात उडून येते. त्यामुळे माझी इच्छाच नाही राहिली आता नाही का बाहेर रांगोळी वगैरे काढायची. इथं तरी बघू आता स्वामी कृपेने कधी माझं घर वगैरे होईल, कधी नाही का. तीच माझी पण इच्छा आहे, लवकरात लवकर झाली तरी खूप चांगलं होईल. भाड्याच्या घरात जास्त दिवस नाही राहू शकत, खरं सांगते. इतकं म्हणजे कठीण आहे ना, खूपच. तर त्यानंतर मी आंघोळ वगैरे केलेली आहे. आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर ना स्वामींची पूजा वगैरे करून घेतलेली आहे, देवपूजा वगैरे. तर असंच होतं आजचा माझा छोटासा ब्लॉग. आणि प्लीज नेगेटिव्ह कमेंट करू नका, पॉझिटिव्ह कमेंट करा. तर चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी.